शुभ सकाळ. आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत. सगळ्यांना माहीतच आहे, आपण यापूर्वी देखील याच्याबाबत मीटिंग घेतली होती. तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था, पर्यटनमध्ये काम करणाऱ्या सर्व संस्था यांच्या सर्वांच्या वतीने एक आपल्याला वृक्षारोपण इथं आता घ्यायचं असं म्हणून आपलं मागच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण आज त्याचं वृक्षारोपणाचा पहिला आपण शुभारंभ केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याकडं जुनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपटा रोड हादन टेकडी, तर ह्या ठिकाणी आपल्याकडं 2 लाईनमध्ये झाडं लावणार आहेत आपण. तर एक आतली लाईन आहे, त्या लाईनमध्ये बकुळची झाडं आणि जे बाहेरील आहे तर त्या ठिकाणी महोगनी, अशा 2 स्पेसेस लावणार आहे. जवळपास आपण 400 ते 450 झाडांचं नियोजन केलं आहे. पण तरी पण अजून आपल्याकडं जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर माणिकगाव वेस्ट कमान, त्याच्यानंतर चौकापासून तर आपलं किल्ले शिवनेरी, तर या ठिकाणी पण अजून आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एक वृक्षभिसी नावाचं एक फंड तयार केलं पाहिजे, असं तो एक तयार केला पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला झाड लावल्यानंतर जे संगोपनासाठी जी पुढील जी निधीची आवश्यकता राहील त्यामधून ती आपण वापरू आणि त्याचं संगोपन करू, की जेणेकरून आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं झाडांचं संगोपन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला PWD असेल किंवा नगरपालिका असेल किंवा फॉरेस्ट असेल किंवा बाकीचे सगळे पंचायत समिती, महसूल, सगळ्यांना प्रत्येकाचे वेगवेगळे कामं असतात आणि हे करणं शक्य होत नाही. त्यासाठी आपण तो एक फंड तयार करू आणि त्या माध्यमातून ही सगळे झाडांची आपण जोपासना करू, की म्हणजे फक्त झाड लावूनच आपण राहणार नाही, आपण याचं फक्त संगोपन करू पुढे भविष्यात. त्यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वन विभागाने पुढाकार घेतला आणि जुन्नरमध्ये जे आपलं प्रमुख चौक आहे शिवछत्रपती महाराज चौक, तर त्या चौकापासून 4ही दिशेला 2 म्हणजे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूनी झाडं असावीत, पूर्ण ग्रीनरी असावी, असा एक दृष्टिकोन त्यामागं होता. आणि हे फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नगरपालिका हे करू शकणार नाही, तर सगळे विभाग शासनाचे आणि इतर काही सामाजिक संस्था असतील, पर्यटन संस्था असतील, यांचा सहभाग घेणं आवश्यक होतं. म्हणून आम्ही एक मीटिंग घेतली. डॉक्टर्स ग्रुप, वकील संघ, सगळ्यांना आवाहन केलं, पत्रकार संघ, की वा तुम्ही याच्यामध्ये योगदान द्या आणि नुसतं झाडं लावून उपयोग होत नाही, तर ती चांगल्या पद्धतीने जगली पाहिजे, तरच आपला उद्देश सफल होतो. नाहीतर बऱ्याचदा हा टीकेचा विषय असतो की परत त्याच खड्ड्यात झाड लावलं जातं. अशी वेळ आपल्याला येऊ नये, म्हणजे येणारच नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. तर त्या दृष्टीने मी मागच्या बैठकीत पण आवाहन केलं होतं, त्याच्यामध्ये फक्त प्रतिनिधी उपस्थित होते. पण आता इथं मोठ्या संख्येनं आपले कर्मचारी आणि अधिकारी आहेत, वेगवेगळ्या संस्थेचे सुद्धा पदाधिकारी आहेत. तर त्यांना आम्ही आवाहन करतोय की वृक्षभिसी मग तुम्ही ट्री गार्डच्या स्वरूपामध्ये द्या किंवा तुम्ही आर्थिक स्वरूपामध्ये द्या, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या झाडांना पाणी देण्यासाठी मदत होईल आणि ते जगवता येईल. दर महिन्याला त्याचं ऑडिट असेल, एक विभाग किंवा एक संस्था त्याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि त्यामध्ये जे काही फंड गोळा होईल त्याचा विनियोग कसा केला जाणार आहे त्याचं पूर्ण पारदर्शकता त्यामध्ये ठेवली जाईल. असा हा एकंदरीत कन्सेप्ट आहे आणि मला खात्री आहे की आपल्या जुन्नरमधले वेगवेगळे शासकीय विभाग
वेगवेगळ्या पर्यटन संस्था, सामाजिक संस्था आणि वेगवेगळे ग्रुप्स जे आहेत, गुड मॉर्निंग ग्रुप आहे, डॉक्टरचा ग्रुप आहे, वकील संघ आहे, पत्रकार संघ आहे, तर हे सगळे योगदान देतील. या मला वाटतं की माणिक डोवेसीपासून चौकापर्यंत पूर्वी झाडं लावली होती आणि इथं सुद्धा काही प्रमाणात लावलेली होती. त्यातली काही झाडं जगलेली निश्चितपणे आहेत. त्यामध्ये जे प्रयत्न केलेत त्याबद्दल म्हणजे गुड मॉर्निंग ग्रुप असेल किंवा इतर ग्रुप असतील तर त्यांनी जे काही प्रयत्न केलेत त्यामुळे ते साध्य झालं आहे. परंतु हे अर्धवट स्वरूपात राहायला नको म्हणून हा इनिशिएटिव्ह वन विभागाने घेतला आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेजण सहकार्य द्याल, योगदान द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो. धन्यवाद.